जे कधी घडलं नाही ते घडणार. महाराष्ट्राच्या घरोघरी चर्चा रंगणार, कारण आता खेळ बदलणार. कोण होणार करोडपती लवकरच आपल्या सोनी मराठी आणि सोनी लिव्हवर. मंडळी, आता या मंचावर होणार आहे थकीत कर्जाची वसुली. त्यामुळे तुम्ही सज्ज व्हा हास्याच्या चक्रवाढ व्याजासाठी, ज्यासाठी मंचावर आमंत्रित करूया कोळीवाड्याची रेखा, वनिता खरात, निरागस विनोदवीर पृथ्वी प्रताप, कधी गोड कधी तिखट चेतना भट आणि भांडूपचा शशी कपूर निखिल बने यांना. हॅलो हॅलो. हां हां हो सर हो सर नाही मी आलो आहे सर. हो मी जाऊन आलो सर. मी चट्टोपाध्यायांकडे पण जाऊन आलो, मी शिंदेंकडे पण जाऊन आलो सर. नाही सर, ती निर्लज्ज माणसं सर. हो सर, नाही दिले सर पैसे त्यांनी. ते म्हणाले कर्ज घेतलं पण हप्ते फेडायला पैसे नाही आहेत, त्यांनी नाही दिले सर. पण मी सर घेणार मी सर. आज मी काही करणार आणि सर मी पैसे वसूल करणार सर. मी केले सर केले. मी 10% केले सर मी त्यांच्याकडून वसूल. नाही सर, पण मी आत्ता मिस्टर भटांकडे आलेलो आहे. हां, मिस्टर भटांकडून मी 100% 50% वसूल करणार मी. हां हो हां सर. नाही सर, मी करतो सर. नाही, त्याशिवाय मी ऑफिसला नाही येणार सर. मी रिकव्हरी केल्याशिवाय बँकेत नाही येणार सर. येस सर. सॉरी सर. थँक्यू. सॉरी सर. येस थँक्यू सर. थँक्यू सर. तर कठीण पडतं सर. काय होतं ना, हे लोन घेतात लोक आणि पैसे परत फेडत नाहीत. मग आमच्यासारख्यांना जावं लागतं आणि चिडचिड करता येत नाही मला. स्वभावच तसा नसल्यामुळे मग पैसे मागणं जरा कठीण होऊन जातं. त्यांचे पण प्रॉब्लेम असतात. आलो मी, पैसे मागून आलो. अरे आले रे बाबा, आले. सब काम मुझे ही करना पड़ता है. वाजवत रहा. नमस्कार. अरे थोडं घाबरलो बाळा. असं नाही करायचं बाळा. मी असंच करते. किती गुंड बाळ आहे ग, किती गुंड बाळ आहे छोटूल. बेटा, घरात कोणी आहे? तुम्हाला दिसत नाही चष्म्यामधून? अंधेरी बोलवली आहे तुम्ही? अंधेरी बोरिवली आहे मी मी? आहे ना घरामध्ये. आहे, तू आहेस घरात. पण तुझ्यापेक्षा कोणी मोठा आहे का? मीच मोठी आहे आणि मला एक छोटा दादा आहे. छोटा आहे आणि दादा पण आहे. वा वा वा. असं नाही, दादा असो माझे घोपसून असं वाला दादा आहे. बापरे, असं दादा आहे? हा. काय नाव काय त्याचं? निकू पिकू तुंकू पुंकू. 4 भाऊ आहेत तुला? नाही, एकाचंच नाव आहे सगळं. एकाच आहे सगळं. वा वा, छान छान. बाबा कुठे आहेत बाबा? मम्मीला माहिती असतील. आणि मम्मी कुठे आहे? मम्मी किचन मध्ये जेवण बनवते. बेटा, मम्मीला सांगा मी आलोय. जा. मी का तुमच्या बापाची नोकर आहे? बाबा बाबा असं नाही बोलायचं बाळा. मी असंच बोलते. असं नाही बोलायचं. मी असंच बोलते. पण तरी पण असं नाही बोल. हो हो हो. मला वाटलं परत ओरडतेस की काय. मम्मीला बोल ना. सांगते. हां. काय सांगू? कोण आले सांगू? मम्मीला सांग बँकेतून प्रताप काका आलेत. मम्मी, बँकेतून थापणे काका आलेत. आपण काय ग? बँकेमधून थापणे काका आलेत. बेटा, कोण ढापणे आलंय? नाही. थापणे काका. ढापणे म्हणते ती, ढापणे नाही म्हणायचं. वने, काय? किती वेळा सांगितलं असं कोणालाही ढापणे म्हणायचं नाही. हा? आता थापण्याला थापणा नाही बोलणार तर काय बोलणार? ढापणे बोललीस? मारीन एक रट्टा, परत ढापण्या बोलतेस? अगं वनी, ढापण्या काय म्हणतेस? त्यांचं नाव असेल ना काहीतरी, असं ढापण्या म्हणतात का त्यांना? ताई ताई ताई. सॉरी सॉरी सॉरी. हा, नमस्कार नमस्कार. नमस्कार. आई, मी पृथ्वी प्रताप. आम्हाला फुगे नकोयत. फुगे? असे कोण फुगे विकतो? असं मी फुगेवाला वाटत? अरे मम्मी, तो फुगेवाला नाहीये. मग? तो पोलिओचा डोस देणारा काका आहे. अगो बाई, आता ये इकडे ये. नाही. आज येणार होते, माहितीच नाही मला. आकर नाही, माझ्याकडे पोलिओचा डोसच नाही, एक मिनिट, माझ्या दुसऱ्या मुलाला पण बोलवते. निकू पिकू टिंकू पिकू. आई, पिकू पिकू टिंकू पुकू. हे
काय आवाज देताय तुम्ही मला कळत अहो, नाही. कुठल्या आवाजाला ओ देईल माहित नाही ना, ताई. कुठल्या नावाला ओ दिला सांगता येत नाही. बरोबर बरोबर, पण मी आता तुम्हाला पोलिओचा डोस पाजायला नाही आलेलो आहे. मी पोलिओवाला नाहीये. मग अय्या ही म्हणाली मला नाही, कार्तिक. ताई ताई ताई, मी पृथ्वी प्रताप, मी बँकेतून आलेलो आहे. नमस्कार. देता का लोन, अशी आमची बँक आहे, त्या बँकेतून मी आलेलो आहे. ते जे मिस्टर आहे त्यांनी आमच्याकडून त्यांनी आमच्याकडून कर्ज घेतलेलं आहे. काका खाली वाका आता देण टाऊका तुम्हाला. काका मला काय करायचं, काला काटता द्या ना गोळा. निक्को अरे, काय पिक्को- गोळेवाला दिसतोय का मी? हे काय कपडे घातले? हे गोळेवाले आहेत का? इकडे वा, नाही. इकडे वा. ते बँकवाले सांगितलं ना त्यांनी. ताई, काय झालेलं आहे, तुमचे जे मिस्टर आहेत त्यांनी आमच्या बँकेकडून पैसे घेतलेले आहेत, हां. लोन घेतलेलं आहे. तर आता त्यांनी हप्ते फेडायला हवेत की नाही? हप्ते भरायच्या ऐवजी काय करतात? अजिबात ऐकत नाही. आमचा आमचा फोन नाही इकडे होता. वा. ते काय? निक्को पिक्को- त्यांनी कशाला वेणी इथे बस. मारलं पहिलं. इथे बस. बसा इथे. हळू जा. अजून टाकेन लाथेने. बसा गपचूप. ताई त्यांना खूप मस्ती केली दोघांनी. आता अभ्यासाला बसायचं. लाथेने मध्ये. लाथ मारतेस. लाथ मारते. आई. अभ्यासाला बसायचं. ताई गपचूप अभ्यासाला बसायचं, नाही तर काकांसकट घर जाळीन. एक मिनिट ताई, माझी काय चूक आहे? मला का तुम्ही जाळाल घरासकट? कोण घर जाळणारे का असं? त्यांना धमकवायला लागतं. हा, पण मला नका ना. ऐकत नाही तो. साधं उपाशी वगैरे ठेवीन याच्या पलीकडे गेलेत. खूप बघितलं ना मी. मरते घरासाठी करते, हे दोघं माझ्या डोक्यावर येऊन बरोबर, बसतात. बरोबर. काय करू, कधी कधी असं वाटतं ना हे जग सोडून निघून जावं, मला कळत नाही नाही. नाही असं नका म्हणू ताई, असं नका म्हणू. तुम्ही ते बघा, तुम्ही जग सोडून गेलात तर आमचे हप्ते कोण भरेल? काय झालेलं आहे, तुमचे जे मिस्टर आहेत त्यांनी आमच्याकडनं लोन घेतलेलं आहे आणि ते आता हप्तेच भरत नाही. काय सांगू तुम्हाला आता? हे काय बोलायचं? ह्या दोघांनी मला वैताग आणलं. ते ए काय करत तिकडे, काय करतेस? अरे, तो काय वाचतोय. वाचतेस? अभ्यास करायचा चुपचाप. अभ्यास करायचा, कळलं ना तुम्हाला? ते करणार अभ्यास करणार तुम्ही ते. त्यांचा अभ्यास घ्या. मी का घेऊ अभ्यास? तुम्ही अभ्यास घ्या, मी तुमच्यासाठी चहा आणते. नाही, मला चहा. बसा ना, बसा आधी तुम्ही चहा- उभेच आहात मग. मला चहा नको. मी चहा आणते, बस थोडा वेळ अभ्यास घ्या. मला नको आहे चहा. मला काय, हे बघा, आमच्या बँकेकडनं त्यांनी लोन घेतलेलं आहे. काका मला पुस्तक वाचून दाखवाल का? का कुणास ठाऊक या स्वराची भीती वाटते मला. आम्हाला दाखवाल का? मी नाही वाचून दाखवणार आहे बाळा. मी वाचा 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 वाचा. हे बाबा, बेटा बेटा बेटा, हे कर्कटक आहे बेटा, कर्कटक आहे, ते टोचेल, लागेल मला. माझी बहीण सांगते ना, वाचा ना. वाचा ना काका, वाचा मी ना. नाही वाचून दाखवणार आहे बेटा. काकांना वाचताच येत नाही, काकांना वाचताच येत नाही. अडाणी 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 येतं मला वाचता बेटा, मला वाचता येतं. वाचून दाखवा. मला नाही वाचायचंय. तुला काठी खेळता येते काय? काय? काठी काठी काठी. काठी 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 छप्पन. मी असं तुम्हाला हसवायला जोक केला होता. कुणी सांगितलं जोक करायला? जोक नको करूस, त्याला आवडत नाही. तो डेंजर आहे. तो करत पण नाही आणि कोणाला करायला पण देत नाही. मला नका करू. अरे बारी, मी चुकून बोललो काठी काठी छप्पन, मला माफ करा. काय काठी काठी खेळायचं म्हणजे मी काय दाखवते. करायचं? काय काय? पायवरती पाय पाय बेटा बेटा, असं नको करू ना बेटा. हो, बेटा हे काठी ही. हा. हे घ्या. असं काठी खेळतात. हेच काय काय? हो हो, अरे वा अरे वा अरे वा अरे वा अरे वा आई. ओ ताई, अरे थांब ना बेटा, बेटा थांब ना बेटा. हा. तर बेटा बेटा काय चाललंय? बेटा, नवीनच छंद जोपासायला सुरुवात केली आहेस तू. ए, ठेवा काठी. काठी ठेवा. ताई, पुन्हा काठी घेतली दोघांनी. इथे बसा. गुपचूप इथे बसा. काकांना दाखवत होतो काठी कसं खेळायचं तर. आई, काका बिका नाही, आता पायाला दगड बांधून विहिरीत टाकेन बस. हे कुठलं पॅरेंटिंग आहे ताई? हे कुठलं जेंटल पॅरेंटिंगचा काळ सुरू आहे? पायाला दगड बांधून विहिरीत सोडताय ते म्हणून. नाही ऐकत तसं. मी सांगितलं ना, छोट्या छोट्या गोष्टींना नाही ऐकतो. माझं ऐकत नाही. मागच्या आठवड्यात काय केलं माहितीये का? असंच काठी काठी खेळता खेळता आमच्या घरातलं टीव्ही फोडून टाकलं त्यांनी. काय करणार सांगा? नवीन होता का? नाही 2 वर्ष झाले घेतला होता, पण रोज दारावर लोक यायचे, कारण हप्ते नव्हते भरले ना. मग रोज दारावर लोक यायचे, हप्ते द्या हप्ते द्या. त्या दिवशी त्यांनी टीव्ही फोडला ना, त्या टीव्हीचा चुरा झाला. आई. ते आले, हप्ते मागायला आले. मग म्हटलं जा बाबा, आता चुरा घेऊन जा. काय करणार, हप्ते कुठून देणार? आई आई तुमचे आई, जे मिस्टर आई, आहेत, हा, काकांना नमस्कार करू. कशाला? तूच म्हणालीस ना, मोठ्या माणसांना नेहमी नमस्कार करावा. आता अजिबात आवाज करायचा नाही, आधी जेवून घ्यायचा. मुकाट्यानं जेवून घ्यायचं. खाली बसा. मी नाही. खाली बसतोस का? खाली बसा. मांडी बस लवकर का? ताई मारू नका त्यांना, लहान आहेत ती.
खाली बसा, मांडी घाला. हां तर तुमचे जे मिस्टर आहेत आधी आधी त्यांना भरवते. त्यांना जरा 2 घास भरवते, नाही तर माझी मुलं कुपोषित होतील हो. ही कुपोषित होतील. काका तुमचं तुम्ही बघा ना. उद्धट असं बोलतात? उद्धट बोलतात ही मुलं. नाही नाही सॉरी, मी सॉरी म्हणते. चला चला, नाही, मला नाही, पण खावं लागेल. एक घास रेड्याचा. येड्याचा. अरे, एक घास रे ताई चिव काऊ असतं ताई. हो नाही हो, चिव काऊच्या पलीकडे गेलेत ते सांगितलं ना मी तुम्हाला. तुम्ही एकदा घाबरवा, हं? डोळे दाखवा एकदा. मी डोळे दाखवू. एकदा दाखवा ना. नाही नाही मला काही हे तसलं जमणार नाही. नको हो दाखवा ना एकदा. नको ती लहान मुलं अंग काढतील ती. नको हो नाही ऐकत आहेत ना माझं, एकदा डोळे दाखवा ना. ताई एकदा डोळे दाखवा. ह्याच्या जास्त हे होतं ताई. अंडा तोडून हातात देईन, कळलं ना. याच्या डोळ्यांनी जास्त भीती वाटते मला. हा कसा पाहतोय माझ्याकडे बघा. तुम्हाला साधं घाबरवता पण येत नाही हो. भीती वाटते. असं घाबरवायचं ना. आता जेवावं लागेल. वरण भात भाजी पौष्टिक असतं की नाही? आम्हाला नकोय. पौष्टिक असतं की नाही? नकोय आम्हाला. अरे अरे मग हे पौष्टिक नाही तर काय असणार बाळा पौष्टिक मला सांग. पिझ्झा बर्गर. पास्ता, फ्रेंच फ्राईज. पिझ्झा बर्गर खायचं तुला? खोपसू तुझ्या पोटात खोपसू. ऐका हे असं नाही बोलायचं लहान मुलांची. पोटात खूप असं नाही बोलायचं. ऐकत नाहीत ना मग ते. आता खावं लागेल. आता मी नाही ऐकत. अरे हे काय नाही खाणार आहे? नाही खाणार आहे का? काकांना देऊ? दे ना काकांना. देते, काकांनाच देते सगळं. घ्या हो. नाही मला नको आहे. या खा. अरे मला नको. नाही मला नको. तुम्हाला गेम नाही कळला. काय? मी तुम्हाला भरवणार, मग तुम्ही नाही म्हणा. एक सटकन वाजवली की बरोबर जेवतील बघा. काय बोलताय? नाही नाही वेड्यात काही मी इकडे रिकव्हरीसाठी आलेलो आहे. नाही हा ना. मी नाही खाणार ताई. मी नाही खाणार. आ, ताई मला लागलं. ताई मला लागलं. ताई मला लागलं. जेवणार आहे का नाही कोणी? हा, भीती वाटली. मुकाट्याने जेवायचं आता. ताई आहे मग तू मस्करी मस्करी मला लागलं ताई. मुकाट्याने जेवा. जेवतो. हा. पण काका भरवा. काका भरवा ना. मी नाही भरणार. काका भरवा. काका भरवा. काका भरवा. काका भरवा. एक मिनिट. मी का जेवण भरू? हो एवढं प्रेमाने सांगतात भरवा ना. काका भरवा ना. एवढं प्रेमाने सांगतात बघा ग माझी पोरगी. मला ना हो भरवा ना. याच स्वराची भीती वाटते ताई. नाही बाई, नाही भरवणार ते. तो माणूस आहे का? तो बँकेचा आहे. हे शिवी दिल्यासारखं बोलले आता तुम्ही. शिवी दिल्यासारखं बँकेचं असं नाही बोललं पाहिजे. तुम्ही माणूस प्रेमाने आहे. सांगतात. माझी बँकेत मुलं उपाशी राहिलेली चालतील का तुम्हाला? इतके प्रेमाने सांगतात. तुम्ही त्यांना 2 घास भरवा, मी तुमच्यासाठी चहा आणते. मगाशी पण गेला कुठनं मागच्या दारातनं दार्जिलिंगचा रस्ता आहे का तुमचा? एवढा वेळ कसा लागतो चहा आणायला? किचन मधनं जाता आसामला भरवा ना. बेटा मी नाही भरवणार बेटा. नाही बेटा मला तुमच्या बाबांना भेटायचं आहे. त्यांनी आमच्या बँकेकडनं लोन घेतलेलं आहे बेटा. आम्हाला प्लीज भरवा, नाही तर पप्पा कुठेच सांगणार नाही आम्ही. मी भरवलं तर सांगशील? चालेल. मी भरवतो बेटा मग. काका भरवा. काका भरवा. हे न बोलता भरवेन मी फक्त. हे नका बोलू. काय असं काय? हा. हा. हा आधी निकू बिकू टिंकू बुंकुला. बर आधी वनीला. धर बाळा. आधी निकू बिकू टिंकू बुंकुला. कोणीतरी खा. आधी वनीला. खा बेटा. आधी निकू बिकू टिंकू बुंकुला. खा बेटा. आधी 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 बेटा, वनी. खा बेटा. आधी वनी. अरे खा कोणीतरी खा रे. तुम्ही खा. मला नको आहे. तुम्ही खा. मी नाही खाणार. मी नाही. मी नाही. मी नाही. काय करताय? हे काय जेवण आहे? आमची आई असंच बनवते. मग आम्ही शेजारच्यांच्या घरी जाऊन मारामारी करून त्यांच्या घरातलं जेवतो. म्हणून आमचे बाबा लवकर घरी पण नाही. असंच जेवण देते आई. घाण जेवण आहे हे. काका तुम्ही खा. सगळं खा. मला नको. मला नको. सगळं खा. नाही. याच्या आधी सगळं बेटा नको मला. याच्या आधी सगळं चुकलं बेटा नको मला. ताई हो ताई. ताई ह्यांना सांगा ना ताई. काय गोंधळ आहे? काय चाललंय परत? काय चाललंय? मला जेवण भर. हे कोणी सांडवलं सगळं? काकांनी सांडवलं. मी नाही सांगतो. आमचं जेवण स्वतः ओढून घेतलं.
मी नाही खोटं बोलते तुमची मुलगी. लाज नाही वाटत तुम्हाला? ताई मी नाही केलं ताई. मग माझी दोन्ही पोरं बिचारी उपाशी आणि तुम्ही जेवायला घेतलं, लाज नाही वाटत तुम्हाला? ताई हे जेवण जेवण्यासारखंच नाही ताई. तसं नाही ताई. कोण बोललो? निघून ये. मी नाही बोललो. ताई ऐका ना, तुम्ही जेवणाचं बाजूला ठेवा ना ताई. मला तुमचा नवरा कुठे आहे सांगा ना मला. मला त्यांच्याकडनं हप्ता वसूल करून घ्यायचा आहे. ते कुठे आहेत? तुमचा नवरा कुठे आहे? मला नाही माहिती हो. मला नाही माहिती म्हणजे मी दोन ना. इंग्लिश मध्ये सांगते. तसं नको करूस बेटा. ते कुठे आहेत ते सांग मला फक्त. माझ्या पप्पांनी तुझ्या ना माझ्याकडून आमच्या बँकेकडून पैसे घेतलेले आहेत ते मला परत आले. मला नाही माहिती. कसं नाही मला माहिती? खरंच नाही माहिती. ते असे महिना महिना गायब होतात, फोन पण बंद असतो त्यांचा. मी काय करायचं सांगा बरं. मग आम्ही पैसे उलट तुम्हाला ते भेटले ना, तुम्हाला ते कुठे दिसले ते त्यांना घरी पाठवा. त्यांना सांगा एक बायको इथे त्यांची वाट बघते, 2 मुलं माझ्या जीवावर उठले तिथे. मी काय करू सांगा बरं. मला एवढं छळतात ना एवढी मुलं माझी. मी काय करू? अरे पण मी तरी काय करू? आमच्या बँकेकडनं पैसे घेतलेले आहेत ते पैसे द्या. कोण भरणार हप्ते? मी कुठून देऊ? मी नाही घेतलं लोन तुमच्याकडे. बरोबर, तुम्ही नाही कोणी घेतलं? तुमच्या आवडणी मग त्यांच्याकडे जा. नाही, पण ते- त्यांच्याकडे जा, त्यांना सांगा इथे घरी या आधी. नाही, नाही. मला नाही माहिती. मी जाणारच नाही घरातून. पैसे घेतल्याशिवाय आज मी जाणारच नाही घरातून. मी इथेच थांबणार रात्रभर. ते येईपर्यंत इथे थांबणार मी. ते आल्यानंतर पैसे घेऊनच मग मी जाणार. परत माझ्या दारावर येऊन तर दाखवा तुम्ही. का? पैसे मी घेतले पैसे तुमच्याकडून. तुम्ही नाही घेतले. मग कशाला येत आहे माझ्याकडे? तुम्ही त्यांना सांगा. त्यांनी माझ्या नवऱ्याला घरी घेऊन या. नाही त्याला गॅसच्या फुग्यात बसवलं, वर सोडलं आणि खालून दगड मारून फोडला तर बघा. विकृती मुळातच आहे ताई. असं नका बोलू. माझ्या दारावर परत यायचं नाही. ताई मला माहिती नाही. मी तुमच्या बँकेसमोर येईन. मी हे बुलडोझर घेऊन येईन, तुमची बँक उद्ध्वस्त करीन. काय बोलताय मला ताई? माहिती नाही. मी पोलिसांना बोलवीन. माझा हात सोडा! माझ्या आईचा हात सोडा ना. माझ्या आईचा हात सोडा ना. पोलिसांना बोलाव. मी नाही धरला नाहीये. मी नाही धरलाय. माझ्या दारावर येऊन मी नाही- मी पैसे देत नाही म्हणून असं करता का? नाही. मी नाही केलेलं. मी काही नाही केलेलं आहे. मी काही नाही केलेलं आहे. ए बाबा नाही केलेलं आहे मी काही. डेंजर माणसं आहे ही सर. ह्या अशांकडनं कसे पैसे वसूल करायचे? वॉचमॅन काका, या काकांना दाबून धरा. नाही. मला दाबून नका धरू. थांबा. गेले गेले काका. अहो या बाहेर या. गेला तो. आणि आता झोमॅटोवरनं काहीतरी ऑर्डर करा. भूक लागली खूप. वा वा वा, धुमाकूळ घातला तुम्ही मंचावर. हप्ते नको पोरावर म्हणायची वेळ आली. बघा हास्यरसिकांची काय रिॲक्शन आहे. सोनाली ताई. वनिता, तू ती छोट्या बाहुल्या असतात की नाही डोकं हलवणाऱ्या, तशी गोड आणि गुंडू दिसत होतीस. आणि हिच्या आता गोडव्याकडे बघू, रूपाकडे बघू, का हिच्या पणाकडे बोलू? का घालू दणके असं झालं होतं. काका घाबरले असं म्हणून तू जे नाचलीस ते अनबिलिव्हेबल होतं सुरुवातीला. पृथ्वी, खूप गोड केलंस तू की खरंच विश्वास ठेवावा वाटतो यांच्या घरात जे चाललंय त्याच्यावर. पण चेतना, तू कळस गाठलास आज. अशी विलनीशाही, कर्दनकाळ, अक्रस्ताळ्या मुलांसमोर तू जी त्यांची ढाल बनून त्यांच्यापेक्षाही वरचढ जे दाखवत होतीस तुझे गुण, ते अशक्य होते. आणि नाही म्हणायला आपण अशा आया पाहिल्या आहेत. अशा म्हणजे चतुर आया, पोरांना नाही ते शिकवून ठेवणाऱ्या. माझ्या एका शूटिंगला मी ट्विन व्हॅन होती तेव्हा आवाज ऐकला होता. एक बाल कलाकार रडत होता माझा, मम्मी तू मला देतच नाहीस मागवलेलं आईस्क्रीम, तूच खातेस. मला त्याची आठवण आली. खूप मस्त झालं स्किट. व्हेरी नाईस. मंडळी, आता आपण जाणार आहोत एका नाटकाच्या तालमीला. त्यामुळे तुम्ही सज्ज व्हा नाटक उभं राहण्याची प्रोसेस अनुभवण्यासाठी. ज्यासाठी मंचावर आमंत्रित करूया आपल्या इरसाल कलाकारांना. हॅलो, हाय, नमस्कार. तर मंडळी, रस्सा आहा हा आहा या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. मंडळी आज ना तुमच्यासाठी एक सरप्राईज आहे. सरप्राईज ॲक्च्युली आमचं जे वेट क्लाउड प्रोडक्शन आहे ते रंगभूमीवर एक नवीन नाटक घेऊन येतंय. आणि महत्त्वाची गोष्ट अशी आहे की त्यात खूप महत्त्वाच्या भूमिकेत असणार आहे रसिका वेंगुर्लेकर.
म्हणजे मी स्वतः मी एक्सायटेड आहे. खूप गमती जमती होत आहेत. आमच्या रिहर्सल्स आता सुरू झाल्या आहेत आणि मी तुम्हाला हे सगळं सांगणार आहे. सो स्टे ट्यून. रस्सा आहा हा आहा या माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आता मी तुम्हाला कोणाशी तरी ओळख करून देणार आहे. गाईज हाय करा, हाय करा, हाय करा. श्रमू श्रमू अरे यार युट्यूब साठी व्हिडिओ करते रे. नको हाय कर, हाय कर, हाय कर. नको कशाला काय गरज काय प्रत्येक गोष्टीचा व्हिडिओ करायची तुम्हाला मला कळतच नाहीये. काहीतरी प्रायव्हेट ठेवा ना आयुष्यामध्ये. प्रत्येक गोष्टीसाठी चॅनल काढले तुम्ही. तुला प्रत्येक गोष्टीत कसा प्रॉब्लेम असतो रे? अरे जाऊ दे ना, जाऊ माहिती का इथे वेळ किती वेळ वाट बघतोय म्हणून मधल्या वेळात केला अरे पण व्हिडिओ. किती रील किती कराल तुम्ही? अरे जाऊ दे रे भाऊ. कोण बोलतंय बघा. आणि अरे नाही मी खरंय. बरा करतो. आधी तुम्ही लोकांना विचारा तरी की त्यांना काय बघायचंय नाही बघायचंय, काय आवडतं काय नाही आवडतं. आपलं मारताय. हो ना जाऊ दे ना. तू पण लक्षात ठेव हे. हे मला तर विश्वासच बसत नाही कसला? की सरांनी मला नाटकात घेतले. आपण बोलतील लकी आहे रे. आपण भलते लकी नाही, अं? आपण भलते फ्री आहोत म्हणून घेतलंय. बाकीचे सगळे नाटक करतायत, आपण फ्री आहोत म्हणून घेतलंय नाटक. चलो चलो भाई. बघ आले बघ. हाय 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 हाय. अरे काय ए, ए, राज. काय विराज काय अर्थ आहे कायला? हा गेले 1 तास आम्ही इथे बसलोय यार. हा, नाही, अशा नाही. मारतोय. अरे ओ भाऊ दत्तू, अरे काय आहे? इथे एसी नाही, इथे पाणी नाही. जरा चहाचं बघ ना भाऊ. आणि मला प्लीज ब्लॅक कॉफी हवी आहे आणि बॉइल्ड एग्स सांग please. एक मिनिट आपण नाटकाच्या तालमीला जमलोय. हा हास्य जत्रेचा सेट नाही या. नाटकाला शूटिंग सारखं असं राजेशाही थाट नसतो. तिथे झेलतात तुम्हाला, इथे नाही. इथे 2 टाइम चहा मिळेल तुम्हाला, नाश्ता आहे संध्याकाळी आणि पाणी हवं असेल बाहेर तो बघा तो कूलर लावलाय. नाही ते सगळं ठीक आहे. पाणी ओंजळीनं प्यायचं की कसं काय? बाटल्या तरी ठेव तिथे. बाटल्या ठेव ना. हे मला नाही डांगेना सांगायचं. मला ना कधी कळतच नाही डांगे याचा असिस्टंट आहे की हा डांगेचा असिस्टंट. ए हॅलो ए तुम्ही ज्या नाटकासाठी आलात ना आता हा. आता डायरेक्टर आहे मी. हो हो आणि मी त्या नाटकाचा लेखक. हे नाटक आमचं. नाही नाटक धमाल विनोदी आहे म्हणून एवढी कॉमेडी कराल तुम्ही दोघं आल्या आल्या? मला काय म्हणायचं? नाही तू डिरेक्टर आहेस हा? आणि तू रायटर आहेस. हो. आणि सर काय सर काय करतायत या सगळ्यामध्ये? वेट क्लाउड हे नाटक फक्त प्रोड्यूस करताय. गुच्च पड रे, चाटा नको मारू तू. हा सर, वेट क्लाउड फक्त प्रोड्यूस करतो म्हणे. हो मग? मग सरांनी आम्हाला तसं सांगितलं असतं ना. हा, तुम्ही बोलू दिलेत का त्यांना? वेट क्लाउड नाटक करतोय म्हणाला हा सर मी करतो. फोन चालू होता ना, मी बाजूला होतो सरांच्या. सर म्हणाले साला काय दिवस आलेत रे, एवढी सोन्याची खान तयार केली आम्ही आणि आता साचलेला गाळ घेऊन नाटक करावं लागतं आम्हाला. काय असं म्हणाले सर? साचलेला गाळ. साचलेला गाळ बोलले सर? मला असं वाटतं आपण सरांशी बोलूया. लावू लगेच लावू. लगेच लावू. फोन कर लाव सरांना, फोन, please. विचार. आणि ना स्पीकरवर टाकते जरा सगळ्यांनी ऐक. सगळ्यांनीच बोलूया. ओके हा विचार. साचलेला गाळ म्हणजे जरा कमाल झाली. हॅलो 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 सर. हॅलो. हा सर प्रिया बोलते. नाही मी इन्व्हेस्टमेंटमध्ये इंटरेस्टेड नाही आहे. सॉरी. सर हॅलो सर गोस्वामी सर. हां हॅलो. सर प्रियदर्शिनी बोलते हास्य जत्रेतली. सर कोण? सर प्राजक्ता नसताना मला अँकरिंग देता. अरे हां इंदलकर. अरे तू बोलतेस का? तुझं लक्षातच आलं नाही आवाज. तू अदनामधनं येतेस ना बाळा. तुझं काय मधनं फिल्म संपली की मग तू येतेस ना. हा बोल ना काय बोल. सर ॲक्च्युली सर आम्ही इथे आपल्या नाटकाच्या तालमीला जमलो आहोत. होय. हा, तर इथे आल्यावर कळलं की दत्तू आणि विराज करतायत. हो तो का कर. विराजने लिहिलंय, दत्तू करतो डिरेक्ट. हां सर म्हणजे खरंच हे करणार आहेत का सर? मग का काय हरकत काय त्यांनी करायला? हां? नाही म्हणजे नाही सर प्रॉब्लेम काय सर आमचं करिअर संपवण्याची संधी हॅलो तुम्ही हॅलो त्या- हॅलो. कोणाचं करिअर सुरू आहे? कोणाचं सुरू आहे करिअर? नाही सर मी काय म्हणतो आमचं करिअर संपवण्याची संधी तुम्ही त्यांना का देताय सर?
मग तुझं करिअर तूच संपवणार आहेस? तुला ब्लेम करायला कोणी नको तुला. हे बघ रमेश, मी बोललो ना मग तुला राग येतो है ना, मग तू रुसून बसतोस, कळलं ना. आणि मग तुझं ते सगळे जग माझ्यावर अन्याय करतं वगैरे वाला पॅटर्न सुरू होतं, कळलं. पण एक सगळ्यांनी प्लीज लक्षात घ्या की तुम्ही हास्यजत्रा सुरू झाली त्यावेळी तुम्ही आला होतात तेव्हा कसे होतात रे, लक्षात घ्या. त्यावेळी सगळ्यांनी मिळून आपण सगळ्यांनी कष्टाने एक शो उभा केला आहे की नाही. बरोबर आहे सर. तुम्ही ज्युनियर होता त्यावेळी सिनियर्सनी तुम्हाला कॉपरेट केलं की नाही चांगलं. हां, त्यामुळेच तर आज सगळं शो पॉप्युलर झाला, तुम्ही स्टार म्हणून मिरवताय नाही का. हो हो सर, हो बरोबर आहे सर. हा कोण स्टार झालं, कोण बोललो हो हो. मी सर. श्याम्या तू स्टार झाला. नाही सर, नाही मग हो का म्हणाला. सॉरी सर. हॅलो. नाही मग खरंच सर हे करणार आहेत का म्हणजे? अरे बाबांनो, ते खूप टॅलेंटेड पोरं आहेत दोघं. मी आपला हा जो विराज आहे त्याने एक दिवशी मला स्क्रिप्ट, आपल्याला तो शांत वाटतो, आपण दरवेळेला त्याची चेष्टा वगैरे करतो. त्याने मधल्या काळात ते जे हात मोडल्याचं नाटक केलं होतं ना, त्यावेळी त्याने एक नाटक लिहिलं आणि ते मला वाचायला दिलं माहिती आहे. पहिलं पान मी वाचलो आणि म्हणजे मी बाथरूममध्ये जाऊन ढसा रडलो माहिती आहे. सर, बाथरूममध्ये जाऊन तुम्ही नक्की रडलात का? गिल्ट रे, गिल्ट. सारखं वाटायचं की ह्या मुलाला आपण किती दुय्यम समजलो आणि काय टॅलेंट हसून भरलं याच्यात. सर म्हणजे पुढची स्क्रिप्ट नाही वाचली का तुम्ही? अरे पहिल्याच याला म्हणजे ढासळलो मी, तर पुढचं कोण वाचेल. तर तिथेच इम्प्रेस झालो मी. आणि दत्तू म्हटल्यावर म्हटलं दत्तू करणार आहे, तर मग दत्तू म्हणजे माझ्या नजरेत होताच. तो जो त्याचा वावर होता ना इतर वेळचा, तो दिग्दर्शकासारखाच होता आणि त्याची दाढी वगैरे, कॉन्फिडन्स लेवल आणि उत्तम. अरे त्याचं ते बाऊल तुम्ही ते सलाद खाऊन पाहिलंय. हो हो खाल्लं. मग अशा टॅलेंटला आपण नाटक नाही द्यायचं. काय प्लीज त्याला कॉपरेट करा यार तुम्ही सगळे त्यांना. हां सर म्हणजे तुम्ही अजिबातच इन्व्हॉल्व्ह नसणार आहात का या प्रोसेसमध्ये? अगं नाही, हे दोन एवढं टॅलेंट ओसंडून वाहत मी कुठं तिथे इंटरफेअर नको बाबा. ते छान करतील पोरं, तुम्ही कॉपरेट करा. हां छान कॉपरेट करा. तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा. थँक्यू सर, थँक्यू. ऑल द बेस्ट. हॅलो सर, बोला कोण? हसले का बरं ते? असं एखाद्याची मज्जा घेतात बघ. हो ना यार. तसा सूर लावला त्यांनी शेवटी. नाही मला वाटतं खुश असतील ना, वेट क्लाउडचं नाटक येत आहे, खुश असतील सर. झालं तुमचं? खरंच हे करणार आहेत म्हणजे. मला असं वाटतं नाटकाची सगळी चेष्टा मस्करीच होणार आहे आता. ए चेष्टा मस्करी तू करतो हा, लक्षात ठेव. ॲडिशनचा बादशाह. माझ्या नाटकात तू ॲडिशन घे रे. एवढ्या घाणेरड्या लेवलला चेष्टा मस्करी करणं तुझी, मग बघ. पण म्हणजे सिरियसली तू एकटा डिरेक्ट करणार आहेस दत्तू? हो. ऐक ना, हे इंदलकर, पुण्यात जन्माला येऊन ना कोणीही स्टार होऊ शकतं. बदलापूरवरून येऊन इंडस्ट्रीत करिअर करायला ना विराज जगताप बनावं लागतं. विराज जगताप. ए दबदबा, हा तू इंडस्ट्रीत आलास म्हणजे तुला वाटतंय असं? ऑफकोर्स. हा मग ठीक आहे. ए कोकणी सरक्याजम हा घरी ठेवा तुझ्या, माझ्या नाटकात नको. माझं नाटक मला सरळ हवंय, वाकडं तिकडं नकोय. चलो 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 स्टँडिंग करूया, चला. स्टँडिंग अरे स्क्रिप्ट तर दे, स्टँडिंगच्या आधी स्क्रिप्ट स्क्रिप्ट दे ना दत्तू. रीडिंग करायला एक मिनिट. दत्तू, दत्तू सर म्हणायचं मला. ऐक ना, आपण आधी रीडिंग करूया दत्तू. यस. तू कानात भैरी आहेस? शेवटचं सांगतोय सगळ्यांना, मला दत्तू सर म्हणायचं. मी इथला डिरेक्टर आहे, शेवटचं सांगतोय. हा आणि लक्षात मला ठेवायचं. विराज सर म्हणायचं, कळलं ना. विराज सर, मी या नाटकाचा लेखक आहे. ए, नाही रे. काय? ओके गुड. चालेल चलो दत्तू सर. चलो 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 रीडिंग करूया आपण आता. चला सुरू करा. चला विराज, संगीता दे त्यांना. हा संहिता असते, संगीता नसते कोणी. तू डोक्यात जाते माझ्या. फानकन वाजू का तुला एक? ऐक ना, तू कात्रची आहेस,
पुण्याची असल्यासारखी नको वागू तू. दत्तू सर आणि प्रिया तुला माहितीये का, हा जो रोल करतेस ना तू, तो प्राजक्ता करणार होती. ती 15 दिवस तिकडे शिबिराला गेले ना, ती टीचर झाले ना आता, तिकडे गेले ना म्हणून तुला घेतलंय. लक्षात असू दे, तू ऑप्शन आहेस, ओरिजिनल कास्टिंग नाहीयेस. लक्षात ठेव. तिची जागा घेण्यात तुझं करिअर चाललंय, कळतंय का? हा. आपण हे चलो अरे ना स्क्रिप्ट दे ना मला. दिले ए, इकडे दिले दिलं चलो चलो अभिनयाचा महामेरू. पुढे. मी हो हो चल डायलॉग घे. अदला बदली लेखक विराज ऑफ जगताप. कर रे श्याम्या, सॉफ्ट कानफाट फोडे ना श्याम्या, डोक्यात जाऊ नको माझ्या. नीट कर श्याम्या. दत्तू प्लीज सॉफ्ट नीट वाच. प्लीज. पडदा उघडतो. बघ हे असं आहे, पडदा उघडतो असं आहे. नीट घे ना श्याम्या, काय करतोय तू? पडदा उघड, तुझ्या कानाचा पडदा उघडतो. कुठला उघडतो? रंगमंचाचा रंगमंचावरचा पडदा उघडतो. मग कॉन्फिडन्सने घे ना श्याम. छत्रपती संभाजीनगरलाच कॉन्फिडन्स आहे का तुझा? नाही ना. ए रडू नको, हे बालिश, हे दळभद्री दिसतो रे. नाहीतर काय श्याम्या, हे रडून ना मी काम नाही देणार तुला, सर देतील, कळलं ना? नीट घे. पडदा उघड, फील घे ना श्याम्या. पडदा उघडतो कसं घेशील? फील घेऊन कर ना. फील कसा घेऊ तो? ते पण नाही तुला. पडदा उघडतो. आला सर आला. आला ना? दिसला. हा हा पाहिजे श्याम्या. हो करतो चल घे, चल. करतो सर करतो घे. पडदा उघडतो. ये बात. रंगमंच उजळतो. नाही रे, नाही 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 नाही, उजळतो नाही रे, उजळतो उजळतो. जवसाचा की जपानचा, इथून सुरुवात आहे या माणसाची. तुला सांगतो दत्तू, गेल्या 8 वर्षांमध्ये ना गोस्वामींनी यांच्या डिक्शनवर अजिबात काम केलेलं नाहीये. साला ना माझ्या हातात देत नाही रे. महिन्याभरात चित्र बदलेन, महिन्याभरात. कळलं का? पेन्सिल धरा तोंडात आणि बोला. आपल्या डिक्शन बद्दल विराज बोलतोय. नाहीतर काय, जवस आणि जपान बोलताना जिभेचे तुकडे पडले खाली. चले चल चल चालेल दे श्याम्या, घे. श्याम्या, पेन्सिल नाहीये माझ्याकडे. थांब थांब मी देते तुला. नाही रसिका, तू नको देऊस. ऍक्टर आहेस ना तू. हा, साधी पेन्सिल तरी आण सोबत. हा ठीक आहे, विराज ठीक. नाही नाही, थांब तू जरा थांब. नाही आता ती जिम करून फुगवलेली बोट आहेत ना, ती तोंडात धर आणि वाच स्क्रिप्ट. हो तीच. बोलतो सर. ऍक्च्युली लेखकाकडे पाहिजे ए पेन. ए ए जास्त शहाणपणा करू नको. हा, तुझा ओव्हर स्मार्टनेस ना तुझ्याकडे ठेव, मला नाही दाखवायचा. लेखक आहे मी या नाटकाचा. हो. बरोबर. आपल्याला दिसतं एक मध्यमवर्गीय कुटुंबाचं घर आणि तिथे किती मोनोटोनस वाचतोय रे, किती एकसुरीपणा. हे तू बोल. ए शडाप. श्याम्या किती मंदाड आहेस रे तू श्याम्या. कधी सुधारशील रे तू, कधी सुधारशील? सरांनी सांगितलं टक्कलकर केलं. सर म्हणाले अभिनय कर, का नाही करत तू? कर ना, दे ना जरा व्हेरिएशन, दे ना श्याम्या. नाही तर काय. दत्तू हे अति होत चाललंय आता, जरा सगळंच अति होतंय आता. माझं हो. माझं अति होतंय. एक्सक्यूज मी, ऐक ना, कोणालाही काय बोललं की तुला मध्ये बोलायचंच असतं का? हा, जरा बांगलादेश काय फिरून आली तरी मोठी शाणी झालीस तू. वाच स्क्रिप्ट, वाचा. काय वाचायचं पण? कुठलं कॅरेक्टर वाचू ते सांग ना. कुठलं वाचायचं? तू ना चंद्रशेखर वाच. हा वाच. वाच वाच चंद्रशेखर वाच. चंद्रशेखर. हो वाच वाच, मी बोलतोय चंद्रशेखर वाच. वाच. हे श्याम्या, तू ते हे वाच. कोणतं देते याला? शलाका? चालेल. शलाका वाच. मी शलाका. अरे मी शलाका कसा असेन? श्याम्या, धू म्हटलं ना धुवायचं. हा, सर म्हणाले टक्कलकर केलंच ना, केलं. मग गप्प वाच ना. हो सर वाचतो. शलाका वाचतो. रसिका तू ना ते हिम्मतरावांचं वाचशील. हो चालेल दत्तू सर. आणि हे करली तू ते दुसरं वाच, सुवासिनीचं आहे ना ते वाच. अरे हे कुठलं नाटक आहे? मुलांचे रोल मुली करतायत, मुलींचे रोल मुलं करतायत. विराज दे नरेशन दे. प्लीज. नीट लक्ष देऊन ऐका. मी नीट सांगा पहिला. आम्ही नीट ऐकतो. तुम्ही नीट समजून घ्या. हा हा काय असतं, 2 कपल असतात, एक नवरा बायको आणि एक गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड. हा, हिम्मतराव आणि सुहासिनी, चंद्रशेखर आणि शलाका. एक जादूगार येतो. नवरा बायको कोण आहेत ते सांग ना. अरे यार, पुढे सांगणार आहे मी, मध्ये मध्ये माझी ना लिंक तोडू नको, समजलं ना? शट अप. हा, तर एक जादूगार येतो
आणि त्या त्यांच्या आत्म्यांची अदलाबदली करतो. काय करतो? आत्म्यांची अदलाबदली. नवरा बायको बनतो, बायको नवरा. सेम गोज विथ गर्लफ्रेंड अँड बॉयफ्रेंड. गर्लफ्रेंडची आत्मा बॉयफ्रेंडमध्ये आणि बॉयफ्रेंडची आत्मा गर्लफ्रेंडमध्ये. खरी गंमत आता इथून सुरू होते. म्हणजे तुमची की नाटकाची? बेटकर नरेशन हवंय ना, माईक ना गप्प. हा, जी बायको असते ना बायको, म्हणजे जी नवरा झाली ती बायको नाही, जो नवरा बायको झालाय ती बायको. तिचं आणि त्या दुसऱ्या बॉयफ्रेंडचं, या दोघांचं अफेअर सुरू होतं. आता दुसरा बॉयफ्रेंड म्हणजे खरा खुरा बॉयफ्रेंड नाही. जी गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड झाली ना ती बॉयफ्रेंड. तर जी बायको आहे ती आणि तो दुसरा बॉयफ्रेंड, ह्या दोघांचं अफेअर सुरू होतं. आणि हे कोण पकडतं? कोण पकडतं? कोण? नवरा. म्हणजे नवरा नाही, म्हणजे नवराच. म्हणजे तो नवरा आधी बायको असतो ना, मग ती नंतर बायको बनते. अरे यार अरे हा लेखक स्वतः कन्फ्यूज आहे, प्रेक्षकांना काय कळणार आहे यातलं? नाहीतर काय काय लिहिलंय यार? बरोबर चकवत आहेत आपल्याला. सर हा, सॉरी, मी लेखक म्हणून बोलू शकतो का थोडं? बोल. म्हणजे तुम्ही ते काय केले ना, मला असं वाटतं एक आत्मा अदलाबदली केली असताना तर ते इझी झालं असतं. बर, तुम्ही काय केलं? 4 आत्म्यांची अदलाबदली केली. तुम्ही खरे जादूगारात. आता काय झालंय, इंटरव्हल झाल्यावर ना कुठला आत्मा कुठे झाला काय कळणार नाही. तुम्ही ससा काढलात पण तो आता हरवलाय सर, कळाला तो कुठे पण. असं करू नका सर, प्रॉब्लेम होतो. नाही पण माझं वेगळं मत आहे श्रमेश. अरे वाण. मला हा विषय जरासा इंटरेस्टिंग वाटतोय. मला वाटतं हा विषय ना आउट ऑफ द बॉक्स आहे. ही पुढे जाणार. ही पुढे जाणार. हिला कुठल्या तरी बॉक्समध्ये टाकाने पार्सल करायचं. काय म्हणालास? नाही, तू आउट ऑफ द बॉक्स विचार करते, चांगली गोष्ट आहे सर. मला एवढंच म्हणायचं होतं, कसं ही आत्म्यांची खिचडी चांगली झाली पण ती वाढू नका कुठे सर. काय ऐक ना, थोडंसं रिराईट करावं लागेल सर, असं मला वाटतंय. श्री सोडून सगळं रिराईट करा सर. ते खालचं बदलावं लागेल सर. जेवढे सल्ले देतोयस ना तेवढं व्हेरिएशन दिलं असतं ना तर खूप पुढे गेला असतास. कळलं ना? आणि तुम्हा लोकांचा माझ्या लेखणीवर विश्वास नाहीये का? नाही, काय फालतूगिरी यार दत्तू ही. मी रात्रभर जागून माझं रक्त आटवून हे स्क्रिप्ट लिहिलंय आणि ही कालची पोरं माझ्या तोंडावर मला नाही म्हणतायत. कालची पोरं? हो, कालचीच पोरं. अरे, रक्त आठवण्यापेक्षा मेंदू वापरला असतास तर बरी स्क्रिप्ट लिहिली असतीस. सर दत्तू सर, मला एक प्रश्न पडलेला आहे. बोल. जादूगार कोणी ज्याने आत्म्यांची अदला बदली केली? तो यार काय करायचं या छचोर नटांचं यार दत्तू. इकडे श्याम्या, हा? इकडे. काय श्याम्या, प्रश्न सगळ्यांनाच पडतात, उत्तर शोधायचं असतं. प्रश्न पडणं हे जिज्ञासू माणसाचं लक्षण. आणि प्रश्न पडल्या त्याच्यावर चिंतन करून उत्तर शोधणं हे विद्वान माणसाचं लक्षण आहे. आणि प्रश्न पडल्या लगेच बोलणं हे मूर्ख माणसाचं लक्षण. अरे बाबा दत्तू सर, तुम्ही मला मूर्ख बोलताय. बघ बरं काय असेल तू ओळख. तुम्ही ना, तुम्ही ऐका. तुम्ही मूर्ख नाही, महामूर्ख आहात. तुम्ही ना सगळे छचोर नट आहात. माकड उड्या म्हणजे तुम्हाला ऍक्टिंग वाटते. तू यांची ना लायकी नाहीये हे स्क्रिप्ट करायची. ऐक माझं. एक मिनिट. आमची खरंच लायकी. सरांनी सांगितलंय ना म्हणून ठेवलंय मी, कळलं ना? आम्ही पण शब्द दिले त्यांना, काढून टाका वगैरे हे आम्हाला नको सांगू. विराज तू बस. हे बघ, तुझा विषय मला कळलाय. हा पोहोचलाय माझ्यापर्यंत, कन्व्हिन्स झालाय मला. मी समजवतोय ना. चलो प्लीज. चला उभे राहू, आपण इम्प्रुव्हाइज करूया. चलो इम्प्रोवाइज करू. सध्या बी ब्लँक. ओके. नाही, आल्यापासून ब्लँकच आहे मी. व्हेरी गुड. हीच कोरी पाठी ठेवायची. तुम्हाला कळलं का? मोठे गोस्वामी रिजेक्टेड, दत्तू विराज ऑन. समजलं? तुम्ही रात्री एकटे घरी जाणार की दोघं जाणार आहात? कसे तुला घरी जायचंय ना? जरा शांत राह. चलो हे आपण सुरू करूया. इंदलकर, त्या विंगेतून येतो तिथून. ठीक आहे. ऐका, तुम्ही दोघं इथे बसून ना रोमांस करा. हा, ऐक, तू बघशील त्यांना. काय बघायचंय? हो, बस. बरं. विराज, मागे थोडा. सर दत्तू श्याम आहे, ह्याच्यावर कसा रोमन्स करू मी? अरे शला काय नाही ती, तू चंद्रशेखर आहेस. अरे मी चंद्रशेखर आहे ना. अगं एडी, तुझ्यामध्ये फक्त चंद्रशेखरची आत्मा आहे, तू शलाका आहेस. नाही, आता दत्तू सर म्हटले ना मी शाला काय म्हणून. अरे श्याम, तू बिंडोके का रे? येणार काय? तुला कळत नाही का रे श्याम? तू शला काय म्हणजे तुझ्यामध्ये शलाकाची आत्मा आहे. तू हिम्मतराव आहेस. हा माझ्या लक्षात येत आहे. दत्तू सर, विराज सर, म्हणजे मी सुवासिनी असणार आहे, म्हणजे मुळातलं मेन कॅरेक्टर. आणि माझ्या अंगामध्ये हिम्मतरावचा आत्मा येतो, राईट? क्या बात आहे, काय सिन्सिअर आहेस तू. तुला बोलतो ही मुलगी पुढे जा. पुढे जाणार. हो, खरे. चलो हे श्याम्या,
शलाका येणार आहे टकला खादवशील असं का करतो शाम्या तू आता शलाकाला टक्कल आहे तर शलाका तेच करणार ना दत्तू सर. तुला फानकन दे ना मला डोक्यात जाते ग तू बघितलं की थोबडा होतो तू जरा शांत बस जरा शांत बस तू तू जरा शांत बस ए, चल काय? ए, गुलुगुलू करा तुम्ही रसिका हा येस. चलो कंटिन्यू नको ना नको नको ना काय रे हे काय धंदे लावले तुम्ही? लाजा नाही वाटत काय रे? हिचा हिम्मतराव बघायला हिम्मत पाहिजे राव. ए गपरे गप 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 ए चल सुवासिनी घाबरले आता सुवासिनी घाबरली बोल ना काहीतरी बोल डायलॉग. सुवासिनी घाबरले वासने अगं बाई अगं बाई अगं बाई अगं बाई अगो हे आले हे सगळे हिडीस वाटते हे प्रचंड हिडीस आहे. ऐक ना, ए, ते बरोबर लिहिले तू हिडीस करतोयस हं? तू हिडीस करतोय ड दर्जाचा अभिनय करतोयस तू कंटिन्यू ये चल चल शलाका कोण आहे ए शलाका ये चल शलाका कात्राची शलाका ये चल नाही मी चंद्रशेखर मी शलाका नाहीये. अरे यार शलाका कोण आहे शलाका ये ना चल ना शलाका ये चल एक मिनिट खूप कन्फ्युजन आहे. एक मिनिट. एक तर ठीक आहे प्रोग्रेसिव्ह आहे पण नेमकं या रोमॅन्सचा अर्थ काय हे प्लीज नंतर सांग एक्सप्लेन कर. आणि हा शलाका आहे ही सुवासिनी आहे तो हिम्मतराव आहे. हिम्मतराव, आता मी चंद्रशेखर उरले ना मग आता शलाका अजून कुठनं येणार आहे दत्तू? तुझं जास्त होता इंदलकर आता तुझं खूप व्हायला लागलंय ऍब्झर्डिटी नावाचा प्रकार माहिती तुला इंदलकर अरे ऐकलंस ऍब्झर्डिटी ऐकलेस का अरे, ऐकलंय तू ऐकलंय. ऐकलंय ना हा? सगळं सगळं दृश्य मनातलं मनात स्वप्नात दिसतं स्वप्नात काहीही घडू शकतं. सॅम्युअल बॅकेट माहितीत तुम्हाला कोण 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 सॅम्युअल बॅकेट माहितीत माहितीत का ब्रेक माहितीत का रे तुम्हाला ब्रेक माहितीत नाही ना तुम्हाला कोण माहिती विनायक पुरुषोत्तम ऋषिकांत राऊत आणि माफ करा त्यांनी मला नाटकात घेतलं पण ते दोघे जण ते माहित असतील तुम्हाला. अरे त्यानं डबकं आहे रे लक्षात ठेव तो समीर आहे ना समीर तो खूप छान छान बोलतो. अरे सर विद्यापीठ आहे विद्यापीठ काही नाहीये प्राथमिक शाळा पण नाहीये ती लक्षात ठेवा. तू काय बोलतोय? लक्षात राहू दे तुमच्या. अरे जग खूप मोठे श्याम्या इकडे इकडे काय, काय? जग खूप मोठे श्याम्या जरा ना छत्रपती संभाजीनगरच्या बाहेर पड श्याम्या हे टकलं ना टकलं कबूतर हागण्यासाठी ठेवलंच का रे वापर ना दुसरी बस पण जाते लांब. अरे थांब दत्तू थांब जरा किती बोलतोयस तू आल्यापासून? नाहीये तुम्हाला काही तुम्ही आता वाचायला घ्या काहीतरी आणि बसा खाली कॅरेक्टर शोधतात मोठे हे विराज ये रे ए, यांना नाही जमणार विराज नाहीतर काय कास्टिंग बदलू आपण मला काय वाटतं आपण खरंच कास्टिंग बदलूया. बदल इथं घाला रे फनफन मारेन एक माझ्या डोक्यात 4 नाव आहेत. कोण आहे सोनाली कुलकर्णी, प्रसाद ओक, डन प्राजक्ता माळी आणि महेश कोठारे. अरे हे बघ प्राजक्ताची आत्मा सोनाली कुलकर्णीमध्ये, सोनालीची आत्मा महेश सरांमध्ये, महेश सरांची आत्मा प्रसाद दादामध्ये. अरे मग सर असं करतील बापरे. हा कसं वाटतंय? पण ते वेट क्लाउड साठी काम करतील काय? एक काम कर ओकांना फोन फिरव मी बोलतो त्यांच्याशी. बाप रे म्हणजे स्किट कमी रोस्टिंग शो जास्त वाटला. आणि तुम्ही दोघांनी जे जे डायलॉग्स घेतले तुमच्या धाडसाला सॅल्यूट. वेळ पळवलं. बघूया हास्यरसिक काय म्हणतायत प्रसाददा. या स्किटमध्ये जेवढे पंचेस होते त्या सगळ्या पंचेसला मी जेवढा हसलो असेन किंवा नसेन त्याच्यापेक्षा जबरदस्त मला हसू आलं ते जे ऑल द बेस्ट मी लिहून ठेवलंय. अशक्य एकदा गोस्वामींसाठी पण टाळावं. येस येस वेगळा अटेम्प्ट होता आणि दत्तू आणि विराज तुमचं कौतुक करायला पाहिजे. खरं तर प्रत्येक वाक्य जे या हे 4 सिनियर्सना उद्देशून तुम्ही जे बोलत होता ते प्रत्येक वाक्य फाटणारं होतं खरं तर. पण म्हणजे ॲक्च्युअल म्हणतोय मी. पण परफॉर्मन्समध्ये तुम्ही ते सगळं बाजूला ठेवून जसं गोस्वामींनी तुम्हाला सांगितलं असेल त्या पद्धतीने तुम्ही विराज तू आत्ताही घाबरला आहेस खरं तर. पण मी तुझं कौतुक करतोय लक्षात घे. तुम्ही ज्या धडाडीनी ते दोघांनी सादर केलं त्याच्यासाठी तुमचं विशेष कौतुक केलं पाहिजे. तुमच्या चौघांची जी अवस्था झाली ती फार एन्जॉयबल होती आणि तुमच्या चौघांचे विशेष कौतुक की
ती जी सिनियरिटी तुमची ॲक्च्युअल आहे ती तुम्ही परफॉर्मन्समध्ये आणू दिली नाहीत. तुम्ही त्या पद्धतीने जेल झालात या दोघांसमोर आणि त्यासाठी तुमच्या चौघांचंही कौतुक. उत्तम सांघिक सादरीकरण असं म्हणता येईल. मजा आली.